नमस्कार, BL न्यूजमध्ये आपले स्वागत। प्रतिनिधी आकाश जळके। अंबड येथील उपविभागीय कार्यालयात आणीबाणी विरोधात आंदोलन करणाऱ्या स्वतंत्र लोकतंत्र सेनानीचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन्मान। या कार्यक्रमाचे अध्यक्ष अंबड बदनापूर मतदारसंघाचे आमदार माननीय नारायणजी कुचे, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय प्रभारी अधिकारी विजय चव्हाण हे होते। यावेळी घनसांगवी व अंबड तालुक्यातील 21 स्वतंत्र लोकतंत्र सेनानी व त्यांच्या पाल्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। या तालुक्याचे लाडके आमदार आमचे मार्गदर्शक कुचे साहेब, उपस्थित शिवो आमचे मित्र कडे साहेब, त्यासोबतच आता इलिया साहेब उपस्थित होते। उपस्थित सर्व पदाधिकारी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्यासाठी एक कार्यक्रम ठेवलेला आहे ते सर्व 1975च्या आणीबाणीमध्ये जो काही संघर्ष केला होता असे सर्व सन्माननीय सर्व स्वतंत्र सेनानी। महाराष्ट्र शासनानं शासन निर्णय काढून आजच्या दिवशी सर्व जे काही स्वातंत्र्य सेनानी आहे त्यांचा अनुभव कथन करून घ्यावं, जेणेकरून जे काही उपस्थित लोक आहेत, जे काही विद्यार्थी असतील किंवा नागरिक असतील, त्यांना या लोकशाही बळकटी करण्यासाठी जे काही त्यांनी संघर्ष केलेला आहे तो इतिहास त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून जनतेपर्यंत जावं याकरता शासन निर्णय काढलेला आहे। आणि त्यासोबतच त्यांचा अनुभव कथन करून त्यांचा यथोचित सत्कार करावा आणि सत्कार म्हणजे माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या स्वतःच्या स्वाक्षरीचं प्रमाणपत्र आपल्यापर्यंत द्यावं, आपलं गौरव करावं याकरताच आजचं हे प्रोग्राम आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमासाठी माननीय आमदार साहेबांना फक्त एका फोनवर एक फोन केला, साहेब असा कार्यक्रम आहे, आपण उपस्थित राहा, तर कुठलाही विचार न करता त्यांनी एका क्षणात म्हणजे उपस्थितीसाठी होकार दर्शवला आणि आपल्या या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे आणि आपल्या या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे। आता जे काही आपल्या स्वतंत्र सेनानींनी या ठिकाणी अनुभव कथन करत होते, खरोखरच असं अंगावर आमच्या सुद्धा काटे येत होते, म्हणजे अजून बरं ऐकतच राहावं अशी सगळ्यांची भावना होत होती, माझी तर होत होती। आपली सुद्धा मी सगळ्याकडे पाहत होतो, तुमची सुद्धा भावना होती। जसं काही एखाद्या लहान मुलांना एखादी गोष्ट सांगतात त्या पद्धतीनं आपण सगळ्या गोष्टी ऐकत होतो। खरोखरच यांचा जे काही प्रवास आहे, संघर्ष आहे, प्रेरणादायी आहे। आपल्या सर्वांनी त्यांच्याकडून जे काही संघर्ष आहे त्यांच्या संघर्षाचा सन्मान आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं, महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि महसूल प्रशासनाच्या वतीनं मी सर्वांचे हित आल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो। आणि त्याच्यानंतर आमदार साहेबांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी वेळातला वेळ काढून अशा या एक भावनेच्या अशा कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले, उपस्थित राहून आपल्याला आता यानंतर मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत आणि आपले सगळ्यांचे पूर्णतः जे अनुभव आहेत सर्वांनी ऐकले आणि विशेष म्हणजे आमदार साहेबांचे अजून आग्रह होतात, अजून कोणी काही बोलतात का, जास्त त्यांचा अनुभव सांगतात का, ही खूप गोष्ट महत्त्वाची आहे। नाहीतर कार्यक्रम असे जे नेते असतात त्यांना म्हणजे अनेक ठिकाणी जावं लागतं, शॉर्टमध्ये जेवढं कार्यक्रम होईल तेवढं त्यांच्यासाठी चांगलं असतं। पण आमदार साहेबांचं आपल्या प्रती किती मान सन्मान आहे, आपल्या प्रती किती भावना आहे या ह्याच्यातून दिसून येते। खरोखरच आमदार साहेब मी सर्वांच्या वतीने आपले आभार मानतो आणि माझी ही प्रस्तावना संपवतो आणि माननीय आमदार सरांनाच विनंती करतो त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं आणि कार्यक्रमाला